नमस्कार. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही बघू शकता आज आपण बनवलेले आहेत या साबुदाणा बटाटा चकल्या. जसं मी व्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी फुल रेसिपी चॅनलवर टाकेल, तर तीच रेसिपी आज मी टाकते. तर ह्या चकल्यासुद्धा तुम्हाला मी आता तळून दाखवते. किती खुसखुशीत आणि किती फुगलेल्या आहेत आपल्या चकल्या. तर तुम्ही बघू शकता मी तळून दाखवत आहे. तर ह्या बघा आपल्या चकल्या एकदम सुंदर झाल्यात आणि ह्या अशा चकल्या बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी 1 किलो साबुदाणा अशा प्रकारे रात्री भिजत घातला होता. एक प्यारभर पाणी असं जास्त साबुदाण्याच्या वर आपल्याला ठेवायचं आहे आणि रात्रभर हा साबुदाणा छान भिजवून घ्यायचा आहे. सकाळी साबुदाणा अशा प्रकारे तुम्ही सुट्टा करून घ्या आणि त्यामध्ये साधारण हे 1.5 ते 2 ग्लास पाणी आहे. गरम पाणी तुम्हाला टाकायचं आहे यामध्ये. हीच एक ट्रिक आहे की ज्याने चकल्या आपल्या एकदम खुसखुशीत बनून येणार आहेत. आणि अशा प्रकारे आपल्याला हे गरम पाणी टाकल्यावर साबुदाणा हलवून सगळीकडून हे पाणी कलत्याने हलवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आता आपण हे बाजूला ठेवणार आहे. सोबतच मी चुलीवर बटाटे शिजवून घेतले होते. साधारण हे 4 किलो बटाटे मी शिजवून घेतले होते आणि तुम्ही कुकरमध्ये चुलीवर कुठेही बटाटे शिजवू शकता, नो प्रॉब्लेम. त्यानंतर बटाट्यांची साल काढून अशा प्रकारे आपल्याला बटाट्यांचा किस करून घ्यायचा आहे. खूप सोपी ही वाळवणाची रेसिपी आहे. जितकं दिसतं तितकंही हे अवघड नाही आहे. फक्त बटाटे तुम्हाला शिजवून अशा प्रकारे किसवून घ्यायचे आहेत. त्यानंतर एक 1.5-2 ग्लास पाणी मी तापत ठेवलं आहे. त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे आणि मिरच्या 12 ते 13 मिरच्या वाटून घेऊन त्या आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकून हे सर्व पाणी उकळून घ्यायचं आहे. एकदा की पाण्याला उकळी फुटली की आपण जे साबुदाणे ठेवलेले आहे रेस्टला, ते सगळं साबुदाणे या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हा परतत हा साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे की ज्या प्रकारे आपण खिचडी कशी एक परतत शिजवून घेतो तसाच हा प्रकार आहे. कुठेही जर तुम्हाला पाणी कमी वाटलं तर थोडं गरम पाणी ॲड करू शकता, पण अशा कन्सिस्टन्सीचा तुमचा तो साबुदाणा झाला पाहिजे. आणि परतत त्यावर झाकण ठेवत अशा प्रकारे आपल्याला साबुदाणा हा शिजवून घ्यायचा आहे. पारदर्शक आत्ता जसं मी दाखवलं आहे तसं पारदर्शक तुमचा साबुदाणा सर्व झाले पाहिजेत, मग म्हणायचं तो शिजला. त्यानंतर यामध्ये आपला किसलेला बटाटा टाकून द्यायचा आहे आणि हे सर्व मिश्रण छान एकत्रित एकजीव करून कलत्याने याने हलवून घ्यायचं आणि एकत्र करून घ्यायचं आहे. बस एवढीच तुमची साबुदाणा बटाटा चकलीची रेसिपी आहे. यामध्ये काहीही वेगळं अजून करायची गरज नाही आहे. छान आता हे मिश्रण मी एकत्र एकजीव करून घेतलेलं आहे आणि एकदा की हे मिश्रण अशा प्रकारे एकजीव झालं की आपलं सकाळी उन्हाळ्याच्याच टायमात हे पदार्थ केले जातात. आपला चकलीचा जो सोऱ्या भेटतो दाबायचा सुद्धा असतो आणि फिरवायचा सुद्धा असतो. कुठलाही सोऱ्या तुम्ही वापरू शकता. अशा प्रकारे हे आपल्याला मिश्रण या सोऱ्यामध्ये भरून छान आपण सुंदर चकल्या करून घ्यायच्या आहेत. ह्या चकल्या वाळवून घेतल्या की ज्याप्रमाणे मी तळून दाखवल्या होत्या व्हिडिओच्या सुरुवातीला, तशा तुम्ही चकल्या त्या तळू शकता. असे गोल गोल वेढे आपण ह्या सोऱ्याच्या साहाय्याने ह्या चकल्या सर्व बनवून घेणार आहोत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच मजेदार रेसिपीजसाठी.